आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात मान जखडणं किंवा मानेत असा ताण येणं हे खूपच सामान्य झालंय नाही का? पण आता काळजी करायचं काही कारण नाही, कारण आज आपण असे 5 सोपे व्यायाम बघणार आहोत जे घरच्या घरी करून या त्रासातून मोठी सुटका मिळू शकते. चला तर मग लगेच सुरुवात करूया. कधी असं होतं का की दिवसभर काम करून झाल्यावर मान आणि खांदे एकदम जड वाटतात? असं वाटतं की कुणीतरी अक्षरशः ते पकडून ठेवले? जर याचं उत्तर हो असेल तर मग हा भाग खास तुमच्यासाठीच आहे. आणि या समस्येचे खरे विलन कोण आहेत माहीत आहे? आपला स्मार्टफोन आणि लॅपटॉप. हो, तासनतास एकाच जागी बसून काम केल्यामुळे हे आपल्या मानेचे शत्रूच बनले आहेत, जे सतत आपल्या मानेच्या स्नायूंवर ताण देत राहतात. पण चांगली बातमी ही आहे की आपण यावर मात करू शकतो. चला, काही अगदी सोप्या हालचालींनी सुरुवात करूया, ज्या मानेला पुन्हा मोकळा श्वास घेऊ देतील आणि तिची लवचिकता परत आणतील. आपला पहिला व्यायाम तर एकदम क्लासिक आहे. मान पुढे आणि मागे वाकवणे. खरं तर मानेच्या पुढच्या आणि मागच्या स्नायूंना आराम देण्यासाठी हा एक उत्तम आणि सुरक्षित उपाय आहे. आता हे करायचं कसं ते बघूया. एकदम आरामात बसा. हनुवट्टी हळू छातीकडे न्या आणि मानेच्या मागच्या बाजूला येणारा तो ताण अनुभवा. 5 सेकंद थांबा आणि आता तितक्याच हळूवारपणे मान मागे घ्या. एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणतीही घाई करायची नाही, कोणताही झटका द्यायचा नाही. ही क्रिया फक्त 5 ते 7 वेळा करा आणि बघा स्नायू कसे मोकळे वाटायला लागतात. प्रत्येक वेळी ताण थोडा जास्त जाणवेल आणि ते चांगलं आहे. ठीक आहे, आता वळूया आपल्या दुसऱ्या व्यायामाकडे. हा आहे मानेच्या बाजूच्या भागासाठी, म्हणजेच मान डावी उजवीकडे वळवणे. यामुळे होतं काय की मानेच्या बाजूच्या स्नायूंमधला ताण कमी होतो. यासाठी सरळ बसा आणि कल्पना करा की तुम्ही खांद्यावरून मागे बघत आहात. हळूच मान उजवीकडे वळवा, 5 सेकंद थांबा आणि आता तितक्याच हळुवारपणे डावीकडे. त्या ताणाचा अनुभव घ्या, तो खूप महत्वाचा आहे. हे दोन्ही बाजूंना मिळून 5 ते 7 वेळा करायचे. मानेचे जे बाजूचे स्नायू आखडले आहेत ना, ते यामुळे मस्त मोकळे होतील. आता तिसरा व्यायाम, साईड स्ट्रेच. हा तर दुहेरी फायदा देतो, म्हणजे मानेला आणि खांद्यांना दोघांनाही एकाच वेळी आराम. हे अगदी हळूवारपणे करायचं आहे बरं का. उजव्या हाताने डोकं उजव्या खांद्याकडे झुकवा. लक्षात ठेवा, खांद्याला कानाकडे नाही, तर कानाला खांद्याकडे घेऊन जायचंय. मानेच्या बाजूला येणारा तो छान ताण अनुभवा आणि 5 सेकंद थांबा. मग दुसऱ्या बाजूने करा. प्रत्येक बाजूला फक्त 5 वेळा. एवढ्यानेही खूप मोठा फरक जाणवेल आणि मानेपासून खांद्यापर्यंतचा सगळा भाग एकदम हलका वाटेल. आता पुढचा महत्वाचा टप्पा. अनेकदा काय होतं, मानेचं दुखणं हे खांद्यांमधून आणि आपल्या बसण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे येतं. तर चला आता या मूळ कारणांवरच काम करूया. आपला चौथा व्यायाम आहे शोल्डर रोल्स. दिवसभर साचलेला खांद्यातला सगळा ताण आणि तो जडपणा घालवण्यासाठी हा एक सोपा आणि खूप प्रभावी मार्ग आहे. चला, खांद्यांना एक मस्त गोल फेरफटका मारूया. दोन्ही खांदे कानाजवळ न्या आणि मागे फिरवत खाली सोडा. अशी कल्पना करा की तुम्ही तुमच्या खांद्यांनी मोठेच्या मोठे वर्तुळ काढत आहात. मग हेच उलट दिशेने करा. 10 वेळा मागे आणि 10 वेळा पुढे. दिवसभर कम्प्युटरसमोर बसून जे खांदे दगडासारखे झालेत ना, ते एकदम हलके वाटू लागतील, नक्कीच. आणि आता आपला शेवटचा पण कदाचित सगळ्यात महत्वाचा व्यायाम, चिन टक. जे लोक स्क्रीनवर खूप वेळ घालवतात त्यांच्यासाठी तर हा व्यायाम म्हणजे एक वरदानच आहे. यासाठी सरळ बसा. मान सरळ ठेवून फक्त हनुवटी आतल्या बाजूला ओढा, जणू काही तुम्ही डबल चिन बनवत आहात. तुम्हाला मानेच्या मागच्या भागाला एक मस्त ताण जाणवेल. हे तुमचे टेक्स्ट नेक पोश्चरला दुरुस्त करायला खूप मदत करतं. हे क्रिया 5 ते 10 वेळा करा. हा व्यायाम आपल्या मानेच्या स्थितीसाठी खूपच महत्वाचा आहे, त्यामुळे याला आपल्या रुटीनचा भाग नक्की बनवा. आता आपण या माहितीच्या अगदी शेवटाकडे आलो आहोत, पण त्याआधी एक खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे. एक गोष्ट नीट लक्षात ठेवा, हे व्यायाम सौम्य ताण आणि जडपणासाठी आहेत. जर त्रास खूपच जास्त असेल, हाताला मुंग्या येत असतील किंवा वेदना असह्य असतील, तर कृपया स्वतःहून काही करण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. तब्येतीशी खेळ करू नका. तर बघा, दिवसातली फक्त 5 ते 10 मिनिटं आणि मान एकदम मोकळी. हे नियमितपणे केल्यास हा बदल तुम्ही स्वतः अनुभवाल आणि स्वतःलाच धन्यवाद द्याल.
जाता जाता एक विचार. तुमच्या रोजच्या जगण्यात अशी कोणती एक सवय आहे जिला बदलण्यासाठी किंवा जिच्यामुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी हे व्यायाम सर्वात जास्त उपयोगी ठरतील? जरा विचार करा, कारण याचं उत्तर तुमच्याकडेच आहे.